आज आपण सिप्लॉक्स्टिजेड बोलसबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. त्यांचे डोसेस किती घ्यायचे, कोणत्या कंडिशनमध्ये किती डोस घ्यायचा आणि त्यांचे साईड इफेक्ट आणि कसे घेतले पाहिजे त्या बोलस इत्यादी आपण माहिती पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण सिप्लॉक्स्टिजेड बोलसचे कंपोजिशन पाहू. तर याच्यामध्ये सिप्रोफ्लॉक्झासिन 1500 mg असते आणि टिनिडाझोल 1800 mg असते. दोन्ही कंटेंट जे आहे ते अँटीबायोटिक आहेत आणि जी सिप्लॉक्स्टिजेड जी बोलस आहे ती एक अँटीबायोटिक बोलस म्हणून यूज केला जातो आपण तिचा. तर सिप्लॉक्स्टिजेड बोलस जे आहे ते एक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीडायरियल बोलस आहे. तर एक इंटास कंपनीची बोलस आहे, एक स्टँडर्ड कंपनीची बोलस असून आणि तिचा रिझल्ट एक चांगल्या पद्धतीचा आहे. त्यामुळे रिझल्ट पडतोच ह्या बोलसचा आणि जी MRP एक 65 रुपये आहे. एक गोळी एक साधारणपणे आपल्याला 30 रुपयाला एक गोळी भेटते, 60 रुपयाला एक दोन्ही गोळी भेटतात. तर एक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीडायरियल आहे. तर याच्यामध्ये ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया किल करतात. जनावर जर हाय डायरिया हे करत असेल किंवा जनावर जर फॉक्स सोडत असेल तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण सिप्लॉक्स्टिजेड बोलसचा आपण वापर करतो. नंतर युरिन इन्फेक्शन म्हणजेच की युरिनमध्ये जर रक्तसर लघवी होत असेल तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण सिप्लॉक्स्टिजेड बोलसचा वापर आपण करतो. नंतर स्टमक इन्फेक्शनमध्ये आपण वापर करतो आणि त्याचबरोबर जर आपल्या जनावरांमध्ये लिव्हर इन्फेक्शन झालेले असेल तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण सिप्लॉक्स्टिजेड बोलसचा आपण वापर करतो. आणि जर रिस्पायरेटरी डिसीज म्हणजेच की रिस्पिरेशनच्या संबंधित जर आपले इन्फेक्शन झालेले असेल तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण सिप्लॉक्स्टिजेड बोलसचा आपण वापर करतो. नंतर इयर इन्फेक्शन म्हणजे जर कानामध्ये जर सूज आली असेल किंवा पू झालेला असेल तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण सिप्लॉक्स्टिजेड बोलसचा आपण वापर करतो. परत गायनोकॉलॉजिकल इन्फेक्शनमध्ये सुद्धा आपण सिप्लॉक्स्टिजेड बोलसचा आपण वापर करतो. जर पाचरोशींच्या वेळी इन्फेक्शन झालेले असेल, बॅक्टेरिया किंवा या पॅरासाईटचं इन्फेक्शन झालेलं असेल तर त्या केसमध्ये सुद्धा आपण सिप्लॉक्स्टिजेड बोलसचा वापर आपण करू शकतो. नंतर जर शेणामध्ये जर रक्तसर पदार्थ येत असतील तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण सिप्लॉक्स्टिजेड बोलसचा आपण वापर करू शकतो. तर एक ही जी बोलस आहे ती एक अँटीबायोटिक बोलस आहे. तर कुठल्याही अँटीबायोटिक बोलसचा आपण जी डोस असतो ते एक लिमिटेड असतो. त्याच्यामुळे हे तर आपण पाहू की आता कोणकोणत्या कंडिशनमध्ये आपण त्या जनावराला बोलस देऊ नये. तर याच्यामध्ये एक जनावर जर चारा हे खात नसेल, जर जास्त आजारी असेल, कारण की का डायरिया आणि डिसेंट्रीमुळे एक जनावरांमध्ये पाण्याची कमतरता येते. त्याच्यामुळे जनावर जास्त कुचमते म्हणजेच की आजारी जास्त पडते. त्याच्यामुळे त्या कंडिशनमध्ये एक आपण बोलस द्यायची नाही. परत GIT प्रॉब्लेम झालेला असेल तर त्या कंडिशनमध्ये एक सुद्धा आपण बोलस देऊ नये. आणि प्रेग्नेन्सीमध्ये एक बोलसचा वापर एक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केला पाहिजे या बोलसचा. तर आपण डोसेस पाहू आता सिप्लॉक्स्टिजेड बोलसचे कोणत्या कंडिशनमध्ये किती घ्यायच्या. तर एक गोळीमध्ये आपण नॉर्मली सकाळी एक आणि संध्याकाळी एक असे 3 ते 5 दिवस आपण ट्रीटमेंट करायचे. तर याच्यामध्ये जर गोळीला जास्त जर डायरिया असेल तर सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 अशा बोलस द्यायच्या.
परत जे काल्प असते बारके बछडे 3 ते 5 महिन्याचे, तर त्यांना आपण सकाळी अर्धी बोलस देऊ शकतो आणि संध्याकाळी अर्धी बोलस देऊ शकतो. तर याचे कारण काय आहे ते तुम्हाला सांगतो. जे बछडे आहेत ते त्यांना डायरिया कशामुळे होते ते कारण सांगतो मला. तर गाय आल्यानंतर 3 ते 5 दिवस ती जी कवळे जे दूध असते त्याला आपण चिक म्हणतो. तर याच्यामध्ये विटॅमिन्स नंतर मिनरल्स हे जास्त प्रमाणात असतात. पण त्याच्याबरोबर एक कोलेस्ट्रॉल असते की जेणेकरून ती जास्त झाली तर एक आपल्या बछड्यांमध्ये एक डायरिया होतो. आणि आता जे मोठे जनावर आहेत बरं का, तर त्याच्यामध्ये आपण सकाळी एक बोलस आणि संध्याकाळी एक बोलस देऊ शकतो. जर डायरिया असेल आपल्या जनावरांमध्ये तर सकाळी 2 बोलस आणि संध्याकाळी 2 बोलस असे देऊ शकतोय. 3 ते 4 दिवस आपण हे ट्रीटमेंट चालवू शकतो. नंतर शेळीमध्ये आपण सकाळी अर्धी बोलस देऊ शकतो आणि संध्याकाळी अर्धी बोलस देऊ शकतो. तर यांचे पण ट्रीटमेंट 3 ते 5 दिवसाची ट्रीटमेंट आहे. तर याच्यामध्ये आपण त्यांना एक डायरियामुळे त्यांच्यामध्ये पाण्याची कमतरता असते, त्यामुळे एक जनावर जास्त आजारी पडलेले असते बऱ्यापैकी, चाराही खात नसते. तर त्याच्यामुळे आपण त्यांना एक सप्लिमेंट देणे एक गरजेचे आहे कारण की लवकर रिकवर होण्यासाठी. त्याच्यामुळे आपण त्यांना एक सप्लिमेंट देणे अत्यंत गरजेचे आहे. आणि त्यातले तर आपण जर रेग्युलर देता असेल तर त्याच्यामध्ये एक जे आजारी पडण्याचे प्रमाण एक कमी होते. त्यामुळे एक आपण सप्लिमेंट एक रेग्युलरच दिले पाहिजे, कारण की आपले जनावर हे एक आहे ते एक कोणत्याही आजाराला एक बळी पडत नाही. एक डायरिया असू द्या, हे बाकीचे कोणते आजार असेल तर बऱ्यापैकी तर ती आजारी पडत नाही जर त्यांना प्रॉपर न्यूट्रिशनल जर भेटले तर त्या कंडिशनमध्ये. जर एक डायरिया कशामुळे होतं ते तुम्हाला सांगतो. जर एखाद्या जनावराने आपल्या ओव्हर फिडिंग केली असेल, नंतर एक दूषित चारा खाल्ला असेल, पाणी आलं असेल दूषित त्या कंडिशनमध्ये, किंवा जनावरांनी आपल्या माती खाल्लेली असेल, एक झाडे असतात काही विषजन्य असतात, ती जर खाल्ल्यावर त्याच्यामुळे डायरिया होऊ शकतो. नंतर बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकते. नंतर व्हायरस इन्फेक्शनमुळे एक झालेली असेल त्या केसमध्ये आपण डायरिया होतो. त्यामुळे त्यांना एक प्रॉपर न्यूट्रिशन एक दिले पाहिजे आणि एक अँटीबायोटिक बोलसचा एक वापर केल्याने एक दोन्ही एकदम त्यांना दिले तर ते लवकरात लवकर रिकवर होण्याचा प्रयत्न करते. तर जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तुम्हाला अशाच माहिती तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला नोटिफिकेशन पडेल. थँक्स फॉर वॉचिंग.